शासनानं जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबत नियम 1959चा कायदा अंमलात आणला, जेणेकरून शेतीचं उत्पन्न वाढावं, परंतु शासकीय अधिकारी या नियमाचा भंग करत आहेत। तालुक्यात विधिग्राह्य आणि प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे बेकायदेशीररित्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत। त्यामुळे प्रमाणभूत क्षेत्राची विभागणी केलेल्या दस्ताला आणि नोंदणीला मान्यता मिळत आहे। तालुक्यातील दस्त नोंदणी कार्यालयामध्ये गेल्या 2 वर्षात बेकायदेशीर दस्तांची आणि अधिनियमातील तरतुदीविरुद्ध केलेल्या दस्तांची संख्या मोठी आहे। ही बाब गंभीर स्वरूपाची आहे। अशा बेकायदेशीर कृत्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय। तालुक्यातील बेकायदेशीर आणि विधिबाह्य झालेल्या दस्ताचा तपशील घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी करावी, यामध्ये शासनाचं मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात येऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसेनं निवेदनाद्वारे केली आहे। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तुकडेबंदीच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी केलाय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कागल येथे तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। जे कागलमध्ये दुय्यम निबंधक जे ऑफिस आहे, यामध्ये तुकडेबंदीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जातो। हा जर भ्रष्टाचार थांबला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये या दुय्यम निबंधकाला खुर्चीवर बसू देणार नाही आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत ती कारवाई होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाच्या दारात उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपोषण सुरू होईल। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, तालुकाध्यक्ष विनायक आवळे आदी उपस्थित होते।